धन्यवाद मोहनदादा भोईर. तर निश्चितच आपण साजनजी भोईर साजनजी भोईर यांचा आपण करणार आहोत स्वागत आणि सन्मान. शाखा प्रमुख चषक 2022 बंद्रा मारुती न्यू 40+ काल्हेर आयोजित. तर साजनजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करतील संतोषजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. धन्यवाद. तर ते सामन्याला सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या चेंडूवर हरिदास पाटील यांनी आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. गोलंदाज इंद्रपाल पाटील, राजू पाटील दापोडे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. येथे फलंदाजीसाठी अगदी ऑनसाइडला फटका खेळलेत. रुपेश मात्रे चेंडूच्या समोर आहे. उचलून फेकी करीपर्यंत वेल होती एक धाव पूर्ण करण्याची आणि दोन्ही फलंदाजांनी अगदी एकेरी धावेनी आपलं वैयक्तिक खातं कोण ओपन केले. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 2. या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत दिलीप पाटील आणि स्क्वेअर लेग पंच तुळशीरामजी गायकर आमच्या बंद्रा मारुती न्यू 40+ चे खेळाडू आहेत. येथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपेक्षित उचली दिली होती चेंडूला. अगदी चांगल्या चेंडूच्या हाताळणी यष्टीरक्षक विशाल माली यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करतोय. पहिल्या सामन्यातून अगदी गावदेवी स्पोर्ट पाये संघाला पराभूत करून 44वा मानकुली बी संघ दुसऱ्या फेरीचा सामना खेळतायत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा. हरिदास यांच्यासाठी हा चेंडू इथे थोडीशी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला होता आणि अंतिम क्षणी चांगला निर्णय दोन्ही फलंदाजांनी अगदी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट. चांगली गोलंदाजी आज. इंद्रपाल माली वेलकम. राजेश पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे 12 मॅन. या इथे चेंडूला सोडून दिलेले अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच दिलीप पाटील सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 3. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा चांगली गोलंदाजी केलेली आहे पहिल्या 4 चेंडूवर, त्यानंतर एक वाईट. हा पुढील चेंडू अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी डायरेक्ट हिट झाला असतं तर या चेंडूवर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव कंप्लीट. एका धावेने वीर तानाजी दापोडे संघ पहिल्या 5 चेंडूमध्ये पोहोचते तो 4 या धावसंख्येवर. हरिदास पाटील खेळते 2 वर, राजू पाटील खेळतो 1 वर, 1 वाईट आणि हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा बंद्रा मारुती क्रीडानगरी काल्हेर येथून शाखा प्रमुख चषक 2022चा पहिला दिवस आणि इथे फलंदाज बाद. प्ले डाऊन अगदी चेंडू बॅटला स्पर्श होऊन मधल्या इष्टीवर आदळला होता आणि पहिली विकेट इंद्रपाल माली यांनी आपल्या संघासाठी घेऊन दिलेली. अगदी चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त 1/4 अशी चांगली पॉवरफुल गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. बघूया अगदी पहिलं षटक हे इंद्रपाल माली यांनी अगदी 3 धावा दिल्या होत्या. बॅटमधून 1 वाईट आणि एक महत्वपूर्ण विकेट राजू पाटील यांची मिळवलेली आहे. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. यानंतर पुढील 2 संघांनी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि नाना स्पोर्ट टेमघर. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील 2 संघ नायकांनी आजच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे. फलंदाजीसाठी विष्णू पाटील आलेले आहेत.
अगदी दापोडे संघाचा चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय. राजेशजी पाटील आणि संतोषजी पाटील यांनी हा ड्रेस स्पॉन्सर केलेला आहे. बघूया गणेश चौठाईरबा मानकुली बी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू संतोष पाटील आणि राजेश पाटील आणि वीर तानाजी दापोडे संघाला ड्रेस कोड दिलेले आणि या स्पर्धेमध्ये प्रथमच त्यांनी परिधान केलेले. गोलंदाज गणेश परशुराम केनिया यांचा पहिला चेंडू अगदी शॉट मिड ऑफ वरून उचललाय. रवी पाटील यांनी एकच धाव, एका धावीनी संघाची धावसंख्या झाली ती 1-5. 1-5 धावा. अगदी पहिल्या 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये वीर तानाजी दापोडे 1-5 वर. या इथे अगदी खराब लाईन बघा. आज दिलीप पाटील मॅन फॉर गोवे अगदी सिनियर 40+ विचार केला तर जयनमान गोवे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि आज त्यांनी आपल्या या बंद्र्या मारुतींनी 40+ काले स्पर्धेच्या माध्यमातून एक पंचांची भूमिका म्हणून त्यांनी आपल्याला इथे उपस्थिती दिलेली आहे. येथे ऑन साइडला फटका केलेत. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं बघा. मला वाटतं इंद्रपाल माली तिथे उपस्थित चांगला प्रयत्न केला होता. अगदी स्वतःला सावरायचं आहे. 4 धावा आलेल्या आहेत. निश्चितच थोडीशी दुखापत मला वाटतं त्यांना झाली असावी कारण की जोराने अगदी पडले होते चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये. 4 धावींनी संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. चौकार आणि संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. अगदी बघा मित्रांनो आपलं 40+ वय वर्ष आहे. अगदी स्वतःला देखील सांभाळायचं आहे क्रिकेट खेळताना कारण की सिर सलामत तो पगडी 50 आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि अशी एकूण धावसंख्या वीर तानाजी दापोडे 1-10. गणेश केनी षटकातील पुढील चेंडू विष्णू पाटील याच्यासाठी. अगदी चौकाराने आपलं खातं आपण ओपन केलेलं आहे. इथे चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू रवी पाटील यांनी चेंडूला उचललाय. फेकी रॉंग हँड पाहायला मिळाली बघा. अगदी गोलंदाज एंडला जर फेकी केली असती तर कदाचित हरिदास पाटील यांना धावचित बाद करण्याची संधी चालून आली असती. मात्र विकेट हवी आहे चौठाईराव मानकुली बी संघाला ती विष्णू पाटील यांची. धावसंख्या झाली ती 12 धावा झाली आहेत. चौकार खाल्यानंतर चांगल्या चेंडूची हाताळणी आणि इथे मोठा फटका. अगदी चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन. इंद्रपाल माली यांच्या दस्तक पे मस्तक देती हुई गेंद 6 रन के लिए. अतिशय चांगला फटका बघा. विष्णू पाटील याला ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय त्या फलंदाजीला मात्र त्यांनी इथे सुरुवात केलेली आहे. अगदी 3 चेंडूमध्ये 12 धावा, चौकार, डबल आणि षटकार. बघूया गणेश पाटील षटकार, गणेश केनी षटकार खाल्ल्यानंतर कशी वापसी करतील. धावसंख्या झाली ती 18 धावा. अगदी 10 चेंडूमध्ये 18, पहिल्या 6 मध्ये 4 आणि इथे अगदी आउटसाइड लेग स्टंप बघा. दुसरा वाईट चेंडू येतोय
गणेश केनी यांच्या गोलंदाजीतून धावसंख्या झाली ती 19. अगदी इंद्रपाल माली यांनी 4 धावेनी षटक पूर्ण केला होता. फुलटॉस ऑन साइडला खेळले. बघूया क्षेत्ररक्षक आहेत इंद्रपाल माली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. लेजी थ्रो. धावसंख्या 21. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केले आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आणि या इथे पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. सलग तिसरा वाईट येतोय. बघा गणेश केनी यांना कुठेतरी गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल. अगदी पहिलं षटक 4 ने संपलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केली आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 22. 1-22. पूर्णपणे या षटकातून अगदी वीर तानाजी दापोडे संघाने सामन्यामध्ये वापसी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. गणेश केनी यांचा चेंडू अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंच दिलीप पाटील सरांचा इशारा. षटकार. अगदी 28 धावसंख्या झालेली आहे. बघा पहिल्या 6 मध्ये 4, त्यानंतर 6 मध्ये 24. अगदी गणेश केनी यांच्यावर आक्रमण खास करून विष्णू पाटील यांनी केलं होतं आणि आता 14 ची सरासरी आलेली आहे. 28 धावा झाल्यात आणि या 28 धावांवर पांघरून टाकण्यासाठी बघूया तिसरं षटक घेऊन चौथावा मानकुली बीच संघाकडून गोलंदाज कोण येतील. मनोज केनी, किशोर माली की विशाल. आणि अगदी मी तर म्हणेन की मनोज केनी याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. संघनायक रमेश भोईर यांनी. अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली गणेश केनी यांच्या गोलंदाजीतून. तब्बल 3 वाईट, 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 2 दुहेरी अशा तब्बल 24 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आल्या आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया फलंदाजीसाठी हरिदास पाटील ऑन दी स्ट्राईक. मित्रांनो आपण पाहतात शाखा प्रमुख चषक 2022 बंद्र्या मारुतीनी 40+ काल्हेर आयोजित या क्रिकेट स्पर्धेचा हा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत. 44वा मानकुली बी आणि वीर तानाजी दापोडे या इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण. अगदी मनोज केनी याच्या पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चेंडू 6 धावांसाठी. षटकार. बघा षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. अगदी 13 चेंडूमध्ये 34 धावा. पहिल्या 6 मध्ये 4, त्यानंतर दुसऱ्या 6 मध्ये 24 आणि ते मनोज केनीच्या पहिल्या चेंडूवर षटकार. वीर तानाजी दापोडे हा संघ पोहोचतोय 1-34 वर.
निश्चितच अगदी आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देतात की अगदी पहिल्या 6 मध्ये 4 आणि 7 चेंडू मध्ये 30 अशा एकूण 13 मध्ये 34. गोलंदाज मनोज केनी यांना निश्चित वापसी करावी लागेल. अगदी चांगले गोलंदाज आहेत चौथ्या मानकुली बी या संघाचे. बघूया गणेश केनी यांनी 24 खर्च केल्यात. इंद्रपाल माली यांनी 4 केल्या होत्या आणि पहिले चेंडूवर मनोज केनी आज 6 धावा खर्च करतोय. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट. या इथे चांगला चेंडू अगदी गती परिवर्तन फलंदाजाचं फुटवर्क चेक करून चेंडूच्या हाताळणी निर्धाव चेंडू. नाही अगदी जर या सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर चौथ्या मानकुले बी संघाला विकेट आणि डॉट चेंडू घ्यावे लागतील. तर वीर तानाजी दापोडे संघाला चौकार षटकार मारावे लागतील. चांगला झेल श्रीकृष्ण माली याच्याकडून आणि हरिदास पाटील याची खेळली होती इथे समाप्त. थँक्यू डीजे. आणि फलंदाजीसाठी येतोय राजेश. बघा वीर तानाजी दापोडे संघाची बिनीची जोडी आहे. जर जास्त धावसंख्या करायची असेल तर वीर तानाजी दापोडे संघाच्या जोडीला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. आणि जर कमी धावसंख्येमध्ये जर रोखायचं असेल तर या दोन्ही खेळाडूंना अगदी लवकर बाद करावं लागेल. चौथ्या मानकुली बी संघाच्या गोलंदाजांना. अतिशय चांगला चेंडू अगदी घुटणे टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑनसाईडला फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बघा पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर 3 चेंडूवर अगदी 1 विकेट आणि 2 डॉट. चांगली वापसी केलेली आहे. बघूया मनोज. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3. हे इथे चांगला चेंडू अगदी फुल लेन डिलिव्हरी. बघूया श्रीकृष्ण माली चेंडूला उचलतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. एकच धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 35 धावा. अगदी 5 मध्ये 7. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर डॉट विकेट डॉट सिंगल. शेवटचा चेंडू राजेश याच्यासाठी इनसाइड आउट. बघूया पॉइंट रिझन मध्ये चेंडू प्रेमनाथ माली आणि इथे फलंदाज डेंजर एंड. अगदी चांगली फेकी. यष्टीरक्षकाचं देखील मी कौतुक करेन. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला घेऊन अगदी धोनीच्या अंदाजाने यष्ट्यांवर फेकला होता आणि मोठी विकेट वीर तानाजी दापोडे संघाची राजेश पाटील याची धावबादच्या स्वरूपात 36 धावसंख्येवर 3री विकेट. निलेश येतोय. चला पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी अगदी आपले टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आपण पाहतोय टॉस बॉक्स बंद्रा मारुती न्यू 40+ काल्हेर संघाचा लोगो आणि शाखा प्रमुख चषक 2022. एका बाजूला आपण पाहतोय दीपकजी म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख काल्हेर आणि दुसऱ्या बाजूला संतोषजी पाटील बंद्रा मारुती न्यू 40+ चे सन्माननीय अध्यक्ष आहेत. निश्चितच आनंदजी पाटील संघाचे सर्वेसर्वा आणि वीर तानाजी दापोडे न्यू 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर सध्या महाबळेश्वर येथे आहेत आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ते यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात. त्यांनी देखील बंद्रा मारुती काल्हेर न्यू 40+ संघाचं कौतुक केलेले आणि अगदी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद आनंदजी पाटील.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचं आणि अंतिम चौथं षटक घेऊन गोलंदाज किशोर. अगदी बऱ्याच दिवसातून आज गोलंदाजी करताना किशोर मालियाला पाहतोय आणि अगदी पहिल्याच सामन्यातून चांगलं षटक हातून आपल्या संघाला विजयश्री खेचून दिलं होतं. किशोर माली यांनी अगदी फक्त 11 धावा दिले होते. विजयासाठी 18 धावांचं लक्ष होतं आणि अगदी त्या सामन्यावर विजय संपादन करून दिलं होतं. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक रुपेश म्हात्रे चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट इथे किशोर यांनी मिळवलेली. अगदी मोठा अडसल दूर केलेले आहे. मैदानातून विष्णू पाटील या नावाचं वादळ शांत केलेले. चांगली विकेट, चांगली वापसी मनोज नंतर किशोर यांनी करून दिलेले असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 12 मध्ये 28 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगली सुरुवात मनोज आणि किशोर याच्याकडून. बघा अगदी किशोर यांनी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिले, तर याउलट इंद्रपाल माली यांनी पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिंगल दिली होती. गणेश केनी यांनी सिंगल, मनोज केनी यांनी षटकार आणि किशोर यांनी विकेट. आता बघूया सदानंद आणि निलेश ही जोडी आहे वीर तानाजी दापोडे संघाची खेळपट्टीवर. आज किशोर यांनी मात्र या खेळपट्टीचा अंदाज बांधलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेतले 7 चेंडू टाकल्यात, 11 धावा दिल्यात आणि मला वाटते 4-3 फलंदाज देखील त्यांनी 2 फलंदाज बाद केलेले आहेत. 7 चेंडू मध्ये 11 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून. बघूया अजूनही 5 चेंडू किशोरकडे शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 36 धावा. डावखुरा फलंदाज निलेश याच्याकडे देखील क्षमता आहे. बघूया किशोर. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला खेळलेत. बघूया गणेश केनी चेंडूच्या समोर, दुसरीचा प्रयत्न आणि ते फेकी थोडीशी खराब, अगदी खराब फेकी. बघा नाही यष्टीरक्षक एंडला, नाही गोलंदाज, अगदी खेळपट्टीच्या मधोमध अशी फेकी करून तुम्ही फलंदाजाला धावचित बाद करू शकणार नाही आहात. 2 धावा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या दोन्ही पुढे सरकली ती 38. 38 धावा झाली आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचा आणि अंतिम 4थं षटक हे मार्गस्थ आहे. किशोर डावखुऱ्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट. या इथे चांगल्या चेंडूची हाताळणी, अगदी वेगवान चेंडू हाताळला होता. वाह काय गोलंदाजी. एकविरा मानकुली संघाचा तेज तर्रार गोलंदाज. एक काल यांनी देखील खूप मैदानं गाजवलेली आहेत. बघूया आज 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधून अगदी चौथ्यारो मानकुली बी या संघाकडून प्रथमच गोलंदाजी करतोय. अगदी कुंतीबाई जोशी चषकानंतर किशोरला आज गोलंदाजाची संधी मिळालेली आहे. श्रीकृष्ण माली चेंडूच्या समोर, दुसरीचा प्रयत्न आणि ते दुसरी धावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत बाद. अगदी यष्टीरक्षक दक्ष होते विशाल माली. वाह अगदी दुसऱ्या धावेसाठी बघा फलंदाज निलेश धावचीत बाद झाले. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 39. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 39 धावा. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी. मनोज केनी नंतर किशोर माली यांनी चौथ्या मानकुली बी संघाला करून दिलेले आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी सर्व सहकारी देखील खुश असतील. बघूया राजू येतोय. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. राजू आणि सदानंद खेळपट्टीवर. नाही अगदी पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये आले होते 24, तिसऱ्यामध्ये आले होते 8 आणि किशोर यांनी आतापर्यंत धावा खर्च केलेले 3. 4 चेंडू मध्ये आणि शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. नाही अगदी विशाल याची मात्र
इष्टरक्षकाची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे सामन्यातून. अगदी विष्णू पाटील आणि निलेश याला त्यांनी अगदी धोनीच्या अंदाजाने आज धावचीत बाद केलेली आहे. चांगल्या चेंडूच्या हातालनी बघूया रमेश भोईर यांच्याकडून शॉट थर्डमॅनवर चांगलं क्षेत्ररक्षण. धावील एकने धावसंख्या झाली ती 4-0. 40 धावा आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सदानंद ऑन दी स्ट्राईक. चला या पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी अगदी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दीपा मात्रे इथे उपस्थित आहेत. सचिन स्पोर्ट पूर्णा, नाना स्पोर्ट टेमघर, शैलेश चौधरी आपण देखील यायचंय. शेवटचा चेंडू आणि विकेट घेतला तर अनिल किनी, ओम फोटो यांच्याकडून 100 आणि अगदी डॉट. अगदी चांगलं षटक. काय गोलंदाजी बघा. किशोर यांनी फक्त आणि फक्त शेवटच्या आणि अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि पहिल्या सामन्यातून देखील त्यांनी 11 दिल्या होत्या. वाह, खूप चांगली गोलंदाजी. विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य आहे. बघा आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की पहिल्या 12 मध्ये 28 आणि त्यानंतरच्या 11 मध्ये फक्त धावा आल्यात 6. काय गोलंदाजी मनोज केनी आणि किशोर माले याच्याकडून. तर बघूया 41 धावांचा कशा प्रकारे डिफेंड केला जाईल. वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजांकडून की चांगली फलंदाजी करून सामना 44वा मानकुली बी संघ विजयी संपादन करतोय. या आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक, भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य प्रमोद पाटील. चला पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी अगदी यायचंय. या दीपाजी म्हात्रे, शैलेशजी चौधरी, नाना स्पोर्ट टेमघर संघाचे संघनायक विजयदादा वेलकम. शैलेशजी चौधरी आपण यायचंय. मित्रांनो आपण पाहतात बंद्र्या मारुती न्यू 40+ काल्हेर आयोजित शाखा प्रमुख चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीची पहिली लढत मैदानामध्ये सुरू आहे. वीर तानाजी दापोडे आणि 44वा मानकुली बी. 41 धावांचं लक्ष विजयासाठी 44वा मानकुली बी या संघासमोर. निश्चितच या स्पर्धेचे प्रणेते करता धरता अगदी या स्पर्धेसाठी बघा सकाळी उजगडण सोल्यापासून तर आतापर्यंत यांची उपस्थिती आपण पाहतोय. काल्हेर गावचे एक नामांकित उद्योजक, राष्ट्रीय कबड्डीपट्टू आणि आपल्या भिवंडी न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे करता धरता दीपकजी म्हात्रे. शाखा प्रमुख चषक 2022. चला या दोन्ही संघाचे संघनायक अगदी आपण त्वरित या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. निश्चितच मित्रांनो दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दीपा म्हात्रे, शैलेशजी चौधरी. बघा एका बाजूला आपण नाण्याचं स्वरूप पाहतोय दीपकजी म्हात्रे यांचा फोटो, तर दुसऱ्या बाजूला ज्या चषकाचं आयोजन आहे शाखा प्रमुख चषक 2022. कुठला संघनायक आवाज देईल? दीपा म्हात्रे आवाज देतील. साहेब उडवायचं आहे आपण. शाखा प्रमुख चषक असं म्हणणं आहे आणि जे मागितलंय तेच आलेले. दीपा म्हात्रे मी आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपण आपला निर्णय फिल्डिंग. धन्यवाद. तर बघा दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी नाना स्पोर्ट टेमघर संघाला आमंत्रित केले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील. धन्यवाद कालराम केनी सर. तर मित्र पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो तुम्ही पाहतात नव्या युगातील न्यू 40+ खेळाडूंचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शाखा प्रमुख चषक 2022 मध्ये सर्व मान्यवरांचा
तसेच खेळाडूंचा आणि लाडक्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय या बंदऱ्या क्रीडा नगरीवर. एक जबरदस्त दृश्य तुम्ही पाहताय मित्रांनो, एक जबरदस्त आच्छादन इथं केलेलं आहे आणि एक चांगलं लुक तुम्हाला पाहायला मिळतंय. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. वीर तानाजी दापोडे या संघानं 40 धावा केलेत आणि 41 धावांचं आव्हान चौथ्या हिरवा मानकोली बी या संघासमोर ठेवले. आघाडीचे 2 फलंदाज आलेले आहेत रविकांत आणि गणेश आणि बोलन्ससाठी सज्ज होतोय तो म्हणजेच हरिदास. पॉवर प्लेचा हा षटक बघूया. पॉवर प्ले या षटकामध्ये किती धावा जमवतात 2 फलंदाज रविकांत आणि गणेश. सज्ज होतोय बंदऱ्या मारते एंड करून हरिदास पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू पंच केलाय चेंडूला. चेंडू कव्हरच्या याच्यामध्ये जातोय आणि एक झेल सोडून देतोय. मात्र एक धाव इथं रोखू शकत नाही. एक धाव आणि संघाची धाव संख्या इथं 1 होते. श्री गणेश होतोय स्वतःचा आणि आपल्या संघाचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज रविकांत. तुझा शॉर्ट चेंडू आला होता, एक रूम बनवला होता, ते पंच केला. मात्र बॅटीच्या पट्टीत व्यवस्थित आला होता. खूपच वेळ हवेमध्ये झुरत होता चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचा चुकी करतोय, झेल घेत नाहीये. वाईटचा इशारा येतोय पंच दिलीप पाटील यांच्याकडून. दोन्ही समांतर धाव मिळते अवंतर. एक धावाने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती 2. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लय मध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज हरिदास. समोर असणारे फलंदाज गणेश. आता शॉर्ट चेंडू हुक करतोय. चेंडूला कुठला क्षेत्ररक्षण तिथं नाहीये. 2 क्षेत्ररक्षण पाठलाग करतात. मात्र या रेस मध्ये चेंडू शर्यत जिंकतो आणि चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना होतोय 4 धावांसाठी. थँक्स डीजे. डीजे थँक्स. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 4 धावाने संघाची धावसंख्या झालेली ती 6. पुन्हा सज्ज होते गोलंदाज हरिदास पुढचा चेंडू टाकण्यासाठी. गणेश एक रूपरेखा कशा प्रकारे फिल्डिंग सजवलेली आहे ते बघतोय. स्टेप आउट केलेला चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली विष्णू आणि एक सुपरस्टार झेल सोडतोय. तेलही गेले आणि तूपही गेले, म्हणजेच झेल सुद्धा गेला आणि 4 धावा सुद्धा गेलेल्या आहेत. धन्यवाद डीजे. पुन्हा सज्ज होते हरिदास पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र हुक करण्याच्या बीट होते यष्टी रक्षक. आता मात्र बॅकअप चांगला होत नाहीये. बघूया शर्यत कोण जिंकतोय. मात्र शर्यत जिंकतोय तो चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावांचा इशारा येतोय पंच दिलीप पाटील यांच्याकडून. तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 14. 1-4. चांगली किमया केलेली आहे गणेश आणि बॅक टू बॅक 3 चौकार इथं मारलेले आहेत. शॉर्ट चेंडू पंच करता इनफिल्डच्या वरून टिपेल. इनफिल्डच्या फटका भरून जातोय चेंडू 4 धावांसाठी. शॉर्ट चेंडू होता. रूम बनवला तर बघितलं, चेंडूला पंच केलं आणि इनफिल्डच्या वरून कव्हरच्या वरून चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये 4 धावांसाठी. धन्यवाद. खरोखर सूर्याची किरणे इथं गरम झाले आहेत. मात्र हा फलंदाज इथं गरम झालेला आहे. एक गरमागरम क्रिकेट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4 चौकार. स्टेप आउट केले. जोरात मारण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाला होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त घेतोय आणि कडा लागतोय आणि बाद होतोय गडी. पहिला हादरा बसतोय चौथ्या हिरवा मानकोली बी या संघाला गणेशच्या रूपानं.
तर मित्रांनो खरोखरच गणेश हा बाद झालेला आहे. तब्बल 16 धावा करून आपल्या संघासाठी चांगलं योगदान करून बाद झालेला आहे. अर्ध काम तमाम केलेलं आहे गणेश यांनी. चांगली फलंदाजी केलेली आहे. बॅक टू बॅक 4 चौकार आपल्या बॅटीच्या सन्यातून या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक इथं पूर्ण केलेली आहे चौकारांची. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे श्री. पहिले षटक इथं संपले. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा तब्बल इथं दिलेले आहे. इथं गोलंदाज हरिदास यांनी एक जबरदस्त कामगिरी केली होती. गणेश यांनी बॅक टू बॅक 4 चौकार. तर खरोखरच गणेश यांनी एक वसुली केलेली आहे. 24 धावा दिल्या होत्या मात्र इथं 18 धावा इथं वसूल केलेल्या आहेत. त्यांना साथ दिलेला आहे श्रीकांत यांनी 1 धाव त्यांनी काढलेली आहे. मात्र रविकांत यांनी 1 धाव काढलेली आणि गणेश यांनी 16 धावा काढले. तर एक अर्धा पल्ला इथं गारद केलेला आहे. चांगली फलंदाजी करून बाद झालेली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय श्री. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे तो म्हणजेच विष्णू यांनी जीवनदान दिलं होतं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला होता गणेश याला आणि चांगला समाचार त्यानंतर त्यांनी घेतलेला आहे. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. दाद मागतायत मात्र चेंडूला सोडून देतो विकेट किपर. बघूया चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. तर बघूया 3 धावा इथं अर्जित होतात का नाही ते पाहायचं आहेत आणि 3 धावा इथं कंप्लेंट केलेले आहेत. 22चा इशारा इथं पंचांकडून. हो धावा येवत कशाही येवत मात्र आपल्याला कौतुक करायला लागेल दोन्ही फलंदाजाचं येस नो वेटचं समीकरण पाहताना आणि रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल कारण 3 धावा धावून काढलेल्या आहेत. 3 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती एक जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धावांची गरज. 17 चेंडू शेष आहेत. तर पुन्हा सज्ज होते गोलंदाज विष्णू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. वरपीच चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. लेगच्या बाहेरून चेंडू जातोय. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात. वाईटचा इशारा येतो. 1 धावने भर पडलेली संघाची धावसंख्या होती ती 22. आता मात्र हळूहळू चौथा हिरवा मानकुल बी हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. मात्र मित्रांनो भविष्यवाणी करणं योग्य ठरत नाहीये कारण क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितचा खेळ आहे. पुन्हा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये एक दुसरा प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्या संघाचे 4 धावा सुद्धा वाचवल्या. जबरदस्त अपल्ट लावला होता आणि प्रयत्न चांगला केलं होतं मात्र झेल सोडतोय. चांगला प्रयत्न केला होता आणि 4 धावा इथं वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 2 धावाने संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती 24. पुन्हा सज्ज होत गोलंदाज विष्णू पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज श्री. आता मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेकडे हा चेंडू जातोय. मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही समांतर करतात. धाव मिळते अवंतर. एक चुकी करतोय गोलंदाज. स्वैर मारा पाहायला मिळतोय. 1 धावने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती 25. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच चौथा हिरवा मानकुली बी आणि वीर तानाजी दापोडे 41 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाचा खेळ इथं सुरू झालेला आहे. धावसंख्येवर नजर टाकली तर 25 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होते गोलंदाज विष्णू. परफेक्ट चेंडू खोदून काढल्या. चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू जातोय वाईड स्लॉंगनच्या रिजन मध्ये. एका टप्प्यामध्ये एरिया क्लिअर करतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर 4 धावणे संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होती ती 29-9. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा लाभ करतोय. एका टप्प्याने चेंडू जाईल गार्डनच्या दिशेने रवाना होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकारचा इशारा येतोय पंच दिलीप पाटील यांच्याकडून.
चांगलीच फलंदाजी इथं करताना मात्र दिसतोय श्री. फुल टॉचरी मिस टाइम फटका. चेंडू यष्टिरक्षका हातामध्ये जातोय. आता मात्र इथं खेळी संपुष्टात येते ती श्री यांची. दुसरा हादरा बसतोय चौथा हिरा मानकुली बी या संघाला. एक चेंडू शेष आहे. एक चेंडूचा खेळ शेष आहे मित्रांनो. खरोखरच धाव संख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 33 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मनोज येतोय फलंदाज नवीन. विष्णू पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे रविकांत. फुलटॉस चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. शरीर आदत एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय घडतंय तिथे. मात्र लेझी थ्रो पाहायला मिळतोय आणि बाद होतोय. रविकांत मात्र एक धाव इथे गणली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 34. लेग वाईजचा इशारा आलेला आहे आणि या दुसरा षटक इथं संपण्याचा इशारा येतोय दिलीप पाटील यांच्याकडून. म्हणजे 12 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 12 चेंडू मध्ये धाव संख्या आपण नजर टाकली तर 34 धावा इथं केलेत. आणि ह्याचा वाटा जो पहिला उचलला होता तो म्हणजेच गणेश यांनी 5 चेंडू मध्ये तब्बल लागोपाठ 4 चौकारासह 16 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर श्री त्यांची जागा पकडतोय आणि चांगली कामगिरी करतोय. 4 चेंडू मध्ये त्यांनी 10 धावा केलेल्या आहेत. मात्र बाद होतोय तो मात्र मनोज आणि रुपेश. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. समीकरण बघा मित्रांनो बदलत राहतं. 24 चेंडू आणि 41 धावा असताना काय फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. हरिदास याला चांगलंच धुतलं होतं गणेश यांनी. तब्बल 18 धावा केल्या होत्या त्या पहिल्या षटकामध्ये. एक पॉवर प्लेचा या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली होती. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. समोर असणारा रेड कॅप परिधान करणारा फलंदाज मनोज आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच रुपेश. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय राजेश. बारा चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. राजेश येतोय. पहिला चेंडू हलक्या त्याने ढकललेला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण करतो. दुसरा प्रयत्न केला जातोय तर नकार देतोय राजेश. रुपेश नकार देतोय आणि एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 35. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. बघूया मोठा फटका मारून हा विजय संपादन करतोय की नाही ते पाहायचं आहे. फलंदाज धोनीच्या अंदाजामध्ये हा षटकाराने फिनिश करतो का नाही ते पाहायचं आहे. ओव्हरपिच चेंडू आणि तेच म्हटलं आणि तेच होतं. इथे चेंडू जातोय वाईट स्ट्रॉंगच्या वरून 6 धावांसाठी आणि हा सामना इथं फिनिश झालेला आहे. आणि निश्चितच अगदी प्रमोद पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे षटकारांनी सामना फिनिश केलेला आहे. रुपेश म्हात्रे यांनी हार्डलक टपलक वीर तानाजी दापोडे आणि अभिनंदन चौथेरवा मानकुली बी आणि या सामन्याचा सामनावीर. निश्चितच आम्ही 2 खेळाडूंचा विचार केला होता सामनावीरासाठी. मात्र अगदी सामन्याची सुरुवात अगदी पॉवर प्ले मध्ये बघा 4 धावा देत 1 विकेट घेतली होती. किशोर यांनी देखील 4थं षटक हाताळून 4 धावा दिले होते, 1 विकेट घेतली होती. मात्र एक पॉवर प्ले जे गोलंदाजासाठी षटक टाकणं फार कठीण असतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करून आपल्या संघाला चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिला. तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर.